कोकणातील ही पेयाची भाजी कधी खाल्ली आहे का? चव इतकी भन्नाट की भाकरीसोबत ताट साफ होईल. सर्वप्रथम पेयाची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि भिजवलेली चणा डाळ घाला. इथे मी चणा डाळ रात्रभर भिजत ठेवली होती. आता झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे वाफ काढून घ्या. चमच्याने एकदा परतून घ्या म्हणजे भाजी खाली चिकटणार नाही. आणि पुन्हा झाकण ठेवून 2-3 मिनिटे वाफ काढून घ्या. ही भाजी वाफेवरच खूप छान शिजली जाते, त्यामुळे त्यात पाणी घालायची गरज नाही. आता झाकण न ठेवता चमच्याने हलवत हलवत भाजी छान शिजवून घ्या. असं केल्यामुळे भाजीचा नैसर्गिक हिरवा रंग सुंदर टिकून राहतो. चवीनुसार मीठ घाला आणि छान मिक्स करून घ्या. ओलं खोबरं घाला आणि मिक्स करून घ्या. तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी वरून थोडंसं तेल घाला आणि छान परतून घ्या. गरमागरम भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत ही पेयाची भाजी खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया एका नव्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. थँक्यू.